मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील साध्वी प्रज्ञा कर्नल पुरोहितांसह सर्व 7 आरोपींची निर्दोष सुटका। सबळ पुरावे नसल्याने कोर्टाकडून आरोपींची निर्दोष सुटका। कर्नल पुरोहितने आरडीएक्स बनवले, बाईक व्यतिरिक्त इतर काही ठिकाणीही बॉम्ब होते, सरकारचा युक्तिवाद। आरडीएक्स प्रसाद पुरोहितांनी आणल्याचा पुरावा नाही, मोबाईलमधून कोणते पुरावे आढळले नाहीत। यूएपीए लावणं योग्य नव्हतं, कोर्टाकडून स्पष्टीकरण। बाईक साध्वींची होती हे सिद्ध होत नाही, बाईकवर ब्लास्ट झाला हे सिद्ध झालं नाही, कोर्टाचं निरीक्षण। पुरोहितांनी संस्थेची रक्कम स्फोटासाठी वापरल्याचा पुरावा नाही, आरोपींच्या विरोधातील बहुतांश आरोप चुकीचे। मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये तर जखमींच्या कुटुंबियांना 50,000 रुपयांची मदत देण्याचे कोर्टाचे निर्देश। 40 साक्षीदार फितूर झाल्याची बातमी, मात्र साक्षीदारांना टॉर्चर करून जबाब घेतले, या साक्षीदारांचा जबाब ग्राह्य धरता येत नसल्याचं कोर्टाकडून स्पष्ट। 17 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर न्यायालयाचा निवारा, काँग्रेसनं आरएसएसच्या आणि हिंदू धर्मीय नेत्यांना प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला। मालेगाव निकालानंतर आमदार राम कदमांची काँग्रेसवर टीका। न्यायालयाच्या निकालामुळे पीडितांकडून नाराजी व्यक्त, निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं पीडितांचं वक्तव्य। खऱ्या अर्थानं साध्वी प्रज्ञा सिंह आणि कर्नल पुरोहितांना न्याय, हिंदू दहशतवाद्यांचं वातावरण पसरवण्याचं काम काँग्रेस सरकारनं त्यावेळी केलं। खासदार नरेश मस्केंची मालेगाव निकालानंतर प्रतिक्रिया। सत्याचा विजय झाला, सर्व आरोपी निर्दोष होते आणि त्यांची निर्दोष सुटका, मात्र न्यायासाठी 17 वर्ष वाट पाहावी लागली याची निराशा। वकील उमेश वलझारेंची प्रतिक्रिया। मताचं राजकारण करण्यासाठी आणि लक्ष विचलित करण्यासाठी भगवा दहशतवाद समोर, वकील उमेश वलझारेंची प्रतिक्रिया। भगवा दहशतवाद हा कट कोणाच्या सांगण्यावरून पसरवला गेला, या प्रकरणावर संसदेत उत्तर मागितलं जाणार, खासदार रवी किशन यांची प्रतिक्रिया। न्यायाला एवढे वर्ष विलंब का? हे आरोपी नाहीत मात्र गुन्हेगार कोण? पोलिसांना आरोपी मिळत नाही हे गृह खात्याचं अपयश, खासदार अरविंद सावंतांची टीका। मतांच्या राजकारणासाठी काँग्रेसने या प्रकरणात हिंदू संघटनांना आरएसएसला जोडलं, मात्र 17 वर्षांनंतर सत्य समोर, सर्वांना कोर्टाकडून निर्दोष सुटका, खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। काँग्रेस बोलत राहतो मात्र दहशतवादाचा कोणता धर्म नसतो, दहशतवादीच दहशतवादी असतात, हिंदू कधीच दहशतवादी नसतो, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। स्फोटात 6 लोकांचा मृत्यू, 101 लोक जखमी झाले, मात्र पीडित अद्याप त्रासात, आरोपींची निर्दोष मुक्तता हा न्याय नाही, एमआयएमच्या मुफ्ती इस्माईल यांची प्रतिक्रिया। विरोधकांना बदनाम करण्यासाठी या प्रकरणात गोवण्यात आलं, मात्र आता पुराव्याअभावी कोर्टानं सर्वांना निर्दोष मुक्त केलं, सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। संन्यासी आहे म्हणून मी जिवंत, माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं, भगव्याचा विजय झाला, हिंदुत्वाचा विजय झाला, निकालानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांची पहिली प्रतिक्रिया। 17 वर्षांनंतर निकाल लागला, न्यायाचं स्वागत करतो, त्यावेळी समस्त हिंदूंना बदनाम करण्याचं काम काँग्रेसनं केलं, निकालानंतर मनीषा कायंदेंची प्रतिक्रिया। न्यायालयाकडून काँग्रेसला चपराक, त्या काळच्या राजकर्त्यांनी राजकारण केलं, ज्यांनी कृत्य केलं त्यांना शासन झालं पाहिजे, दादा भुसेंची प्रतिक्रिया। आरोपींची बाजू घेऊन सरकार गोंधळ घालतं का? बॉम्बलास्ट घडवून आणला, त्यांना सोडून दिलं जातं, मालेगाव निकालावर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया। आतंकवाद न कभी भगवा था न कभी रहेगा, मालेगाव वर्डिक्ट, मालेगाव निकालानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट। न्यायाला उशीर झाला हे खरं आहे, पण सत्य कधीही पराजित होत नसतं, हे पुन्हा एकदा सिद्ध, मालेगाव निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ट्विट। भगवा रंग त्यागाचा नाही दहशतवादाचा, गगन में लहरता है भगवा हमारा, मालेगाव निकालानंतर मंगल प्रभात लोढांचं ट्विट। हिंदू धर्माला बदनाम करणाऱ्यांना कोर्टाची चपराक, मालेगाव प्रकरणी सत्य बाहेर आलं, आता काँग्रेसनं माफी मागावी, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची ठाम मागणी। हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे लावले, मात्र हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू सुरक्षित राहणार, हे आजच्या निकालातून स्पष्ट, हिंदू समाजाची माफी मागण्याची मंत्री नितेश राणेंची मागणी। भगवा दहशतवाद सिद्ध करण्यासाठी साध्वींना आरोपी बनवलं, हे प्रकरण बोगस आणि खोटं होतं, काँग्रेसनं देशाची माफी मागावी, किरीट सोमय्यांची मागणी।
काँग्रेसच्या विकृत राजकारणाला दिलेली ही चपराक हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचं काम केलं. काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागावी, केशव उपाध्यायांची मागणी. मालेगावात 6 लोकांचा जीव गेला. एकाचा जीव गेला तरी न्याय मिळायला हवा. लोकसभेत 2 दिवसांचं विशेष अधिवेशन घेऊन न्याय प्रणालीत काय त्रुटी आहे याची गंभीर चर्चा करावी. इम्तियाज जलील यांची मागणी. मालेगाव बॉम्ब ब्लास्ट निकालानंतर मालेगावमध्ये आरोपींच्या समर्थकांकडून जल्लोष साजरा. कार्यकर्त्यांकडून तत्कालीन काँग्रेस सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची निर्दोष मुक्तता. त्यांच्या निवासस्थानी पतितपावन संघटनेकडून जल्लोष साजरा. छत्रपती संभाजीनगरच्या पालिका प्रभाग रचना अहवालावर 6 आणि 7 ऑगस्टला मुंबईत बैठक. अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील डाव्या कालव्यावरील पूल कोसळला. पूल वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सांगलीत जिल्हा परिषद शाळेजवळील रस्त्याची दुरवस्था. विद्यार्थ्यांवर पायी चिखलातून चालत जाण्याची वेळ. जिल्हा परिषदेनं दखल घेऊन रस्ता करावा अशी मागणी. पुणे मुंबई जुन्या महामार्गावरील रस्त्याची दुरवस्था. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे. वाहन चालक त्रस्त. तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.